या साईटला पण करून घ्या. आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. ह्याच्यानंतर जनगण होणार आहे. ही वायर ही बाई चालेल ना? हॅलो. तर उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते यशांचं त्या ठिकाणी पूजन केलं जाते आणि हॅलो चेक. लगेचच आपण या ठिकाणी यशांचं पूजन झाल्यानंतर देशाचं राष्ट्रगीत या ठिकाणी घेणार आहोत. आणि आज आपण पाहतो सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच आई गावदेवी क्रिकेट संघ वसार आयोजित श्रद्धांजली चषक 2024 आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होतीये. अर्थातच स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते होत असताना. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तेजेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्यासोबत जॉईंट असेल आणि सध्या तरी या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते. तर उद्घाटन सोहळा या ठिकाणी जर कंप्लीट झाला असेल तर आम्हाला कळवायचं लगेच. रविदादा. सोनू दादा त्या ठिकाणी आपण जर उद्घाटन सोहळा कंप्लीट झाला असेल तर कळवायचं लगेच. सर्वांना नक्कीच विनंती असेल की आपल्या ज्या डोक्यावरती कॅप आपण प्रदान केल्या त्या रिमूव्ह करायच्या आहेत. देशाचं राष्ट्रगीत या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि सर्वांना विनंती असेल की आपल्या जागेवरती आपण स्तब्ध राहायचं आहे. तर एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. To enjoy हॅलो. तर या ठिकाणी लगेच आपण विकेटवरती टॉस देखील करणार आहोत. तत्पूर्वी आपण त्या ठिकाणी नक्कीच विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण समोर यायचं आहे आणि मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल.
तर पहिला सामना असेल मिहिर 11 आणि कल्पेश 11 या दोन संघांमध्ये. टॉस या ठिकाणी करण्यात येतोय. मिहिर 11 विपक्ष कल्पेश 11 असा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. वसार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आणि पहिला सामना या लीग मधील आपल्याला पाहायला मिळेल. मिहिर 11 विपक्ष कल्पेश 11 या दोन टीम मध्ये टॉस होत असताना मान्यवरांचे शुभ असते आणि सूचना असतील आपल्या संघामध्ये नक्की प्रत्येक संघामध्ये 12 खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर या स्पर्धेमध्ये नक्कीच आमचे नक्की जेपी पॅनलचे फाउंडर जय पवार सर देखील या ठिकाणी उपस्थित होतात आणि पंचांची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतील. मोस्ट वेलकम जय दादा, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तर टॉस लगेच करायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. मिहिर 11 आणि कल्पेश 11 या दोन्ही संघाशी निकच हस्तांदोलन करत असताना आमचे नक्कीच मान्यवर शुभेच्छा देत असताना या स्पर्धेसाठी या दोन्ही संघांना वसार प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय आणि पहिला सामना थोड्याच वेळानं आपल्याला पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये. आणि लक्ष असलेला सामना नक्कीच सामने 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची. तर पहिला सामना लगेच टॉस आपण करायचा आहे. टोटल 10 सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस करायचा आणि लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सर्व खेळाडू वेळेवरती उपस्थित राहणे देखील बंधनकारक असेल या सूचना असतील सर्व संघांना. टॉस या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते मान्यवरांच्या शुभ असते. जेपी सर देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत या मॅच साठी. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आणि टॉस साठी ठिकाणी केलं तर टॉस जिंकलाय ते कळवायचं लगेच. कल्पेश 11 टीमने नाणेफेकी जिंकले, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, बोल्ड फर्स्ट गोलंदाजी स्वीकारली आहे. इन्व्हाइट केले ते बॅटिंग साठी मिहिर 11 या टीमला. चला, मिहिर 11 टीमचे सर्व खेळाडू रविदादा नक्कीच आपण लगेच खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचे. कल्पेश 11 टीम सूचना असतील या स्पर्धेमध्ये नक्कीच विकेट आणि टॉसला महत्व नाही आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आणि प्रत्येकी खेळाडू हा ड्रेस कोड मध्ये हवा आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि प्रत्येक संघामध्ये 12 खेळाडू असणं अनिवार्य असेल या देखील सूचना असेल सर्व संघांना. आणि अजून एक सूचना असेल, आम्ही अगोदर सांगले ड्रेस कोड हा सेम असायला हवा. ट्रॅक जरी देखील वेगळी असली तरी देखील पेनल्टी असेल. 2 धाव्यांची या देखील सूचना आयोजकांची आहेत, त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. तर मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान व्हायचंय.
सन्माननीय वसंतजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी कंप्लीट केला आणि साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्घाटन सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला असलेली टीम कल्पेश 11 आणि त्यांना फाईट करेल तो मेहेर 11 संघ. तर वसंतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण पुष्पहार प्रदान करणार आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय यांना आपण या ठिकाणी वंदन करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना या ठिकाणी पुष्पहार प्रदान केले जात आहे. झुकल्या वकल्या सर्व गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. अखंड हिंदुस्थानाचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांना आपण पुष्पहार प्रदान केलं. त्याचबरोबर नक्कीच कोणते शुभ कार्य म्हटलं की त्याचे करता करिता गणपती बाप्पाला आपण वंदन करून त्या कार्याची सुरुवात करत असतो आणि गणपती बाप्पाला देखील या ठिकाणी आपण पुष्पहार या ठिकाणी प्रदान करणार आहोत. श्रीफल देखील या ठिकाणी वाहिले जाईल सन्माननीय वसंतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. तर सर्व संघांना सूचना असतील. नियमावली आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि ड्रेस कोट ट्रॅक पॅन्ट ही नक्कीच सेम असायला हवेत या देखील सूचना असतील. त्याचबरोबर वेगळ्या कलरची जर आपण ट्रॅक पॅन्ट प्रदान केली तर पेनल्टी असेल 2 धावेची. आणि नंतर आपण पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये 2 रिव्ह्यू देखील आपल्याकडे असतील. एक बीमरसाठी आणि त्यानंतर एक रिव्ह्यू असेल तर रनआउटसाठी. तिसऱ्या पंचांना आपण रेफर करू शकता. 2 रिव्ह्यू आपल्याकडे उपलब्ध असतील या देखील सूचना असतील सर्व संघांना. आणि सर्व संघामध्ये 12 खेळाडू अनिवार्य असणं हे देखील या स्पर्धेचे नियम असतील. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचे सर्व संघ. आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचे कल्पेश 11 टीम. कारण की 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. लवकर या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायची कल्पेश 11 टीम. क्या बात आहे. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर करतो आणि तेजेश भोईर सध्या तरी ड्रोन मॅनची भूमिका या ठिकाणी पार पाडत आहेत. आणि क्या बात आहे, ड्रोनचा वापर देखील या स्पर्धेमध्ये करण्यात आला आहे. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय.
क्वालिटी विथ क्लॅरिटी आपल्याला नक्कीच नेहमीच पाहायला मिळाली आहे. तेजेश भोईर यांची अनेक साऱ्या महाराष्ट्रामधील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील देखील स्पर्धा या ठिकाणी सध्या तरी ही वाहिनी या ठिकाणी कंप्लीट करत असते. अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट चॅनेलला आपण नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. वळूया मैदानाच्या आतमध्ये. मंगेशजी पुलोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण या ठिकाणी पुष्पहार या ठिकाणी वाहणार आहोत या स्पर्धेमध्ये नक्कीच गणपती बाप्पाला. चला दोन्ही टीमचा एक एक खेळाडू आपण पाठवायचा आहे. खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12th मॅन आपला पाठवायचा आहे. मिहिर 11 टीम आणि कल्पेश 11 टीम. सूचना असेल 4 षटकांचे सामने असतील याची देखील आपण नोंद घ्यायची. जगदीश दा अरे दुसरा कोण आहे कॉमेंट्रीला कोण आहे? अरे बोलो भाई मार्सिल ना ठार खाला 10 मॅच झाली. मारू नको. सुनो मीर 11 ची बॅटिंग आहे. टॉस जिंकली आहे. माझी स्कूटर हे स्कोरिंगला तर ये कोणतरी माझ्या अंगावाले स्कोरर पाठवायचा आहे. जगदीश दादा दुधकर स्कोरर देखील आपण पाठवायचा आहे. चला लगेच कल्पेश 11 टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची. आमचे मित्र नक्कीच आकाश म्हात्रे वसारगावचे गोल्डन मॅन यांचे देखील मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये वसार प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय आणि पहिला उद्घाटन सामना या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल. मिहिर 11 आणि कल्पेश 11 या दोन टीम मध्ये सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण पाठवायचे आहेत. कल्पेश 11 टीमचे 12th मॅन या लगेच स्कोरिंगला या कोणतरी मॅच सुरू होईल. अरे या ना तिथं टाइमपास करतो इथं करा. एक मिनिट जय दादा फक्त सामना थांबायचं 1 मिनिट. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे जय पवार सर.
सामन्यास सुरुवात करायची जय पवार सर आणि गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होते पहिल्या षटकामध्ये उदय येतोय. पॉवर प्लेचा षटक असेल आणि उदयचा वापर केला या षटकामध्ये. गेम ऑन होतोय वसार प्रीमियर लीगला. सुरुवात होते पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी पाहावा लागेल आणि यस दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली या स्पर्धेची. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानावरती आपण पाहतोय. वसार गावचा ढाण्या वाघ आपण पाहतो आणि मलंगडचा ढाण्या वाघ ज्याला मी नेहमीच म्हटलंय प्रचंड अनुभव असणारा खेळाडू आपण पाहतो. रवी वायले ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील आणि नॉस्ट्रेगल फलंदाज पप्पू आपल्याला पाहायला मिळतील. सज्ज होतो गोलंदाज. राऊंड द विकेट. टॉप एज लागते झेलची संधी आणि फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागतोय मिहिर 11 या टीमला. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रवी वायले 0 वरती बाद. भावेश त्या ठिकाणी होते शॉर्ट कव्हर मध्ये आणि भावेशनं हा झेल कॅरी केलाय आणि पहिला मोठा धक्का लागतोय तो टीम मिहिर 11 ला. रवी वायले या ठिकाणी बाद होत आहेत. पहिली सफलता मिळते गोलंदाज उदयला. न्यू बॅट्समॅन लगेच पाठवायचा. आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. रेडी राहायचं आपण. लगेच सूचना असतील. कुणाल येतोय तिसऱ्या क्रमांकावरती न्यू बॅट्समॅन इन एट नंबर 3. पहिला मोठा धक्का लागलाय या पहिल्याच षटकामध्ये. थोडीशी निराशजनक सुरुवात पाहायला मिळते मिहिर 11 टीमसाठी. पहिला चेंडू आपण दिशाहीन पाहिला परंतु ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि टॉपेज लागली आणि शॉर्ट कव्हर मध्ये झेल या ठिकाणी टिपला गेला. रवी वायले या ठिकाणी बाद होत आहेत. कुणाल न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक तयार उदय. राईट अराउंड द विकेट. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय आणि यावेळेस कीपर बीट. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील बीट. चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. व्हाईट +4 एकूण मिळतील 5 धावा. अतिरिक्त धावा पाहायला मिळत आहेत. खराब गोलंदाजी देखील थोडीशी पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. थोडासा दिशेपासून भरकटत असताना नक्कीच उदय लेगस्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील संधी मिळाली नाहीये बॉल अडवण्यासाठी. पंजा मिळतो धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय उदय. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडेसे नक्कीच लेगस्टंपच्या बाहेर आले होते फटका खेळण्यासाठी परंतु चेंडू आतमधून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. उदय तयार. राऊंड द विकेट. स्ट्राईक केला फलंदाज कुणाल ऑन स्ट्राईक. यावेळेस शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू असेल. बॅकवर्ड पॉइंटला जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत मिळतात 2 धावा धावसंख्या. 2 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर आपण पाहतो 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेचा. 4 षटकांच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. अराउंड द विकेट उदय. पुढचा बॉल. शपल खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेला परंतु संपर्क नाहीये. चेंडू यशांच्या वरून निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर भरपूर वेगाने येतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. पुढे येऊन खेळतोय. फटका चांगला व्ही शेप मध्ये खेळतोय. खेळाडू उपस्थित. व्हेरी गुड फिल्डिंग. सोन्या त्या ठिकाणी होते आणि स्वतःला नक्कीच हवेमध्ये झोकवलं होतं आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात सोन्यानं. एकूण धावा मिळतील या बॉलवरती 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 10 धावा धावफलकावरती.
फटका चांगला होता, परंतु तेवढंच चांगलं हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते कल्पेश 11 टीम कडनं. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असतील. उदय तयार, ऑन साइडला खेळतात, गॅप मध्ये चेंडू असेल, खेळाडू उपस्थित पोहोचू शकत नाहीयेत आणि येतोय कुणालच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. षटक क्रमांक पहिले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचली मिहीर 11 एक गडी बाद 14 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात भरपूर चांगली झाली होती या षटकाची. आपण पाहिलं नक्कीच पहिला बॉल वाईट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं विकेट प्राप्त झाली होती. ओव्हरचा पहिला बॉल असेल तो आणि त्यातून रवी वाईल या ठिकाणी बाद झाले होते आणि त्यानंतर कुणाल आले आणि त्यानंतर आपण पाहिलं थोडेसे दिशाहीन गोलंदाजी पंजा देखील मिळाला आणि लगातार धावा मिळत राहिल्या. चौकार देखील शेवटच्या बॉलवरती आपण पाहिला, त्यामुळे 14 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले कंप्लीट या ठिकाणी होते. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज देतोय आकाश, येतो दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा नक्कीच षटक या ठिकाणी कंप्लीट झाला. पॉवर प्ले समाप्त होतोय. 5 खेळाडू आता 30 गज घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल आणि इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कारण की अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाहीये सलामीवीर पप्पूने आणि तोच पप्पू आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. राऊंड द विकेट पहिला बॉल, फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिले, जेंटल टच करतोय आणि चेंडू गॅप मधून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, नो बॉल देखील असेल. पंच या ठिकाणी सांगतात जगदीश दुधकर स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये हाईट फॅक्टरचा विचार करतायत आणि बीमर चेंडू या ठिकाणी घोषित करतायत. नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नो +4 एकूण 5 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचली 19 या आकड्यावरती. फ्रीडची देखील संधी असेल. जय पवार सरांचा इशारा येतोय फ्रीडचा. संधी निर्माण झाली आहे पप्पूकडे, फायदा उचलला जाईल का? राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला पप्पूने, परंतु अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित 19 धावा धावफलकावरती. सन्माननीय वसंतजी भोईर साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभास्ते आपण कंप्लीट केला आणि गुरुनाथजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेला अमूल्य भेट दिल्याबद्दल. नाव बॅक टू विकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आकाश, स्ट्रायकरला फलंदाज पप्पू. राऊंड द विकेट. यावे चेंडू हवेमध्ये, खेळाडू उपस्थित आणि झेल ड्रॉप होतोय. झेल ड्रॉप केला जाईल. सोपा झेल होता शॉर्ट पॉइंटला, परंतु इथून जजमेंट व्यवस्थित नाहीये. धाव मिळते 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. कुणाल येतोय स्ट्राईक केला फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिलाय. राऊंड द विकेट. शपळून खेळण्याचा प्रयत्न केला, समोर खेळतायत खेळाडू उपस्थित. झेलची संधी आणि एक क्या बात आहे, अप्रतिम झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. सोन्या त्या ठिकाणी होते, कोणती चुकी नाहीये आणि लागलाय दुसरा धक्का मिहीर 11 या टीमला. फलंदाज कुणाल, बॅक टू द पवेलियन. मंडप डेकोरेटर्स यांना नक्की सूचना असेल की आपण स्टेजशी संपर्क साधायचा. मंडप डेकोरेटर्स दर्शन या ठिकाणी असतील. दर्शन वाहिले येत आहेत 4थ्या क्रमांकावरती, न्यू बॅट्समॅन.
सफलता मिळाली या षटकामध्ये. नक्कीच आकाशला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतो एकूण 20 धावा धावफलकावरती. स्ट्राईक केला फलंदाज दर्शन आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचा विचार करता आतापर्यंत एकूण चेंडू आपण पाहिले 3 चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर राहिली आहे ती नक्कीच आकाशच्या माध्यमातून, परंतु कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. राऊंड द विकेट. चांगला फटका शॉर्ट कव्हरला खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरचा खेळाडू येईल. फिल्डिंग जोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं फील्ड जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत इथून धावा मिळतील. 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट. आकाश पुन्हा एकदा पुढचा बॉल. चांगला चेंडू. क्या बात आहे. बीट होत आहेत पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित 22 वरती थांबलाय स्कोर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. डीप राहतो चेंडू, खाली राहतो, थोडासा वेगाने देखील आलाय. अंतिम बॉल देखील येतो. डॉट. 2 षटक होत आहेत कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती मेहर 11 टीमची 2 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आकाश फुले येतोय गोलंदाजी मार्क वरती. आकाश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो. स्ट्राईक केला फलंदाज पप्पू ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ओव्हर द विकेट. फटका ऑन साइडला खेळत अलाउन द कार्पेट. खेळाडू उपस्थित मिड विकेटला. त्वरित फेकी येते. सोन्यानं अप्रतिम क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये जरूर दाखवलंय आणि इथून देखील परफेक्ट फेकी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. मेहर 11 टीम रवी वायले लवकर बाद झाले आणि तदनंतर आपण पाहिलं कुणाल देखील बाद होत आहेत. दर्शन आणि पप्पू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आकाश फुलोरे राईट आर्म ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. डेट घोषित करतात. 5 रनवे मध्ये नक्कीच अडथळा निर्माण होतोय. ऑन साइड मध्ये 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईड इश, लॉंग ऑन आणि लॉंग ऑन ला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू लॉफ केला. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आणि खराब क्षेत्ररक्षण. एका हाताने नक्कीच बॉल लाडवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातो मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आलाय. दर्शनच्या बॅट मध्ये धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. यॉर्करचा प्रयास यावेळेस मध्ये खोदून काढतोय ऑन साइडला. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. क्या बात आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 29 वरती पोहोचलाय स्कोर. धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज दर्शन. षटकातील अजूनही 3 चेंडू जाखील शिल्लक असेल. 3 चेंडू आणि 7 धावा खर्च करतोय आतापर्यंत या षटकामध्ये आकाश फुलोरे. चांगला ना.
यावेळेस टॉप एज लागते, मागे येतो चेंडू, थर्डमॅनला खेळाडू उपस्थित, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू जज करण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव इथे मिळेल, धावसंख्या 30 धावा धावफलकावरती, सिंगल येते. यावेळी फटका चांगला आणि चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. पप्पूच्या बॅट मध्ये पहिला धमाका, पहिला ब्लास्ट, बिगिट षटकार. वसार प्रीमियर लीगचा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पप्पूच्या बॅटमधनं आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे. 36, लॉस ऑफ 2 विकेट, 36 धावा धावफलकावरती. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. आकाश तयार, पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, खेळाडू उपस्थित, झेलची संधी परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटक होतात कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 39, 39 धावा, 2 गडी बाद. मिहिर 11 टीम. भावेश येतो अंतिम षटकामध्ये. 1.5 ओव्हरचं षटक असेल. स्लो ओव्हरचं षटक, मागे खेळतो, क्या बात आहे, परंतु खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट. पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, तो चौकार. दिल स्कूपचा या ठिकाणी वापर करतोय. या फटक्यामध्ये आपण पाहिलेलं की जवळजवळ फटका फसला होता परंतु झेल या ठिकाणी ड्रॉप केला जातो आणि चौकार येतोय. पप्पूला मिळते जीवदान आणि धावा देखील मिळतात 4. धावसंख्या, एकूण स्कोर आपण पाहतोय 43, 43 धावा धावफलकावरती. भूमी 11 टीमचे कॅप्टन आणि प्रतीक 11 टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. भावेश तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची असेल. आउटसाइड ऑप्शन, पंच जय पवार सर सांगत असताना व्हाईट बॉल. धावसंख्या 44, 44 धावा धावफलकावरती. धावगती चांगली पाहायला मिळते. रवी वाहिले जरी बाद झाले आपण पाहिलं, त्यानंतर कुणालनं देखील चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला, तो बाद झाला. त्यानंतर दर्शन आणि आता पप्पूच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आपण पाहिला, एक चौकार देखील आलाय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. स्लोगरचं षटक सुरू आहे सध्या तरी, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. अंतिम षटकामध्ये किती धावा बनवेल टीम मिहिर 11. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि डॉट बॉल असेल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित 44, 44 धावा धावफलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट देखील सध्या तरी सुरू आहे.
फटका हवेमध्ये आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. लगातार चुका जरूर झाल्यात कल्पेश 11 टीम कडनं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झेल ड्रॉप होत आहेत. मिडफील्ड देखील आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या एकने पुढे सरकेल 45. 45 धावा फलकावरती. भूमी 11 टीमचे कॅप्टन आणि प्रतीक 11 टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे लगेच टॉस साठी. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज येतो दर्शन वायले ऑन स्ट्राईक. यावेळेस चपळून खेळण्याचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित संपर्क बनत नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आवश्यकता नव्हती. ओव्हर थ्रो होतोय आणि एक्स्ट्रा स्वरूपानं 2 धावा या ठिकाणी मिळतील. जिथे 1 धाव येते तिथे 2 धावा बनतायत. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 47. 47 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 47 धावा धावफलकावरती. 50 पूर्ण करेल का मिहिर 11 संघ. आणि चांगला चेंडू यावेळेस पडल्यानंतर थोडासा वेगाने येतोय आतमध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती. षटक या ठिकाणी कंप्लीट होते. चौथं पहिलं सत्र कंप्लीट होत आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम मिहिर 11 बनवल्यात. एकूण धावा 2 गडी बाद 47 आणि 48 धावेचं लक्ष असेल टीम कल्पेश 11 समोर. प्रतीक 11 टीमचे कॅप्टन आणि भूमी 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तिसऱ्यांदा कॉल दिलाय. क्षेत्ररक्षण लावायचं लगेच आणि भूमी 11 टीमचे कॅप्टन आणि प्रतीक 11 टीमचे कॅप्टन येत आहेत. टॉस साठी काही करायचं आहे. प्रतीक 11 टीमचे कॅप्टन आपण या. चला फलंदाज पाठवायचे लगेच कल्पेश 11 टीम. सलामी जोडी पाठवायची आणि मिहिर 11 टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. मंगेशजी फुलोरे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. गोल्डन मॅन मंगेशजी फुलोरे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस या नेक्स्ट मॅचचा. प्रतीक 11 आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 संघ. टॉस साठी न्यूज असताना टॉस बॉक्स मध्ये प्रतीक 11 टीमने नाणेफेकी जिंकली आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस फील्ड फर्स्ट गोलंदाजी स्वीकारली. भूमी 11 टीमला नक्कीच इन्व्हाइट केले बॅटिंग साठी.
रोहित आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते कल्पेश 11 टीम कडनं आणि गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये कुणाल. अठ्ठेचाळीस धावेचं लक्ष असेल आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. गेम ऑन होते सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला खेळलेत गॅप मध्ये चेंडू असेल फटका चांगला आहे खेळाडू उपस्थित खराब क्षेत्ररक्षण थोडंसं आणि जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. बाप्पू त्या ठिकाणी होते थोडीशी मिसफील होते. 3 धावा मिळतात पहिल्या बॉलवरती. 3 ने खातं खुलं होईल ते रोहित आणि टीम कल्पेश 11चा. पहिल्या चेंडूवरती 3 धावा मिळतात. स्ट्राईक रोटेट होती आणि स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय विस्फोटक फलंदाज आकाश फुलोरे ऑन स्ट्राईक. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पडल्याचा चेंडू आतमध्ये येतोय क्या बात आहे. समोर खेळतायत डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहतो आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी शांत सुरुवात जरूर पाहायला मिळते टीम कल्पेश 11ची. धावसंख्या स्थगित 3 धावा धावफलकावरती. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न परंतु संपर्क नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग गुडलिन स्पॉट वरनं चेंडू थोडासा उचली घेतोय डॉट बॉल येतोय. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतो ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सेम रिप्लाय पाहायला मिळतोय. अजून एक काल सलगचा दुसरा डॉट पाहायला मिळतोय. 3 चेंडू मात्र डॉट आलेत. येस 3 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती फक्त 3च आपल्याला पाहायला मिळतील. 12.00 ची सरासरी गाठायची होती प्रति षटका मागे परंतु इथून आतापर्यंत 4 चेंडू धावसंख्या फक्त 3. ऑन साइडला खेळले पप्पू त्या ठिकाणी तैनात असतील. बाउंड्री लाईन वरती एक धाव मिळते दुसरीचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 5 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. गोलंदाज कुणालने षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा तयार कुणाल ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर. आकाश पोलोरेच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट षटकार आलाय. षटक समाप्त होतं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कल्पेश 11 टीमची धावसंख्या बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. 12ची सरासरी मेंटेन ठेवायची होती परंतु 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा होत्या आणि अंतिम बॉलवरती षटकार ठोकलाय आणि धावसंख्येला आकार दिला आकाश पोलोरेनं. टोटल स्कोर 11 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. विजयासाठी 48चा पाठलाग करतोय कल्पेश 11 संघ. सेकंड ओव्हर पॉवर प्ले देखील समाप्त होतोय. विजय येतोय दुसऱ्या षटकामध्ये. सीनियर खेळाडू असेल नक्कीच लेजंड क्रिकेटर देखील आहेत. विजय येत आहेत. प्रचंड अनुभव अनेक साऱ्या स्पर्धा एक काळी गाजून सोडल्यात याच खेळाडूंनी तेच विजय येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल रोहित ऑन स्ट्राईक. 5 खेळाडू बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतील. कव्हर त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ लाईट खेळाडू लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळतात वाईड स्ट्रॉंगरला खेळाडू उपस्थित. फेकी येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि तिसरीचा प्रयत्न तू मे खराब क्षेत्ररक्षण
तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. चपळाई दाखवतात दोन्ही खेळाडू. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 14 धावा धावफलकावरती. चौदा धावा धावफलकावरती. दुसरा षटक मार्गस्थ. विजय तयार. ओव्हर द विकेट. यावे फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जातो लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर षटकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो. नक्कीच पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज आकाश पुलोरेच्या बॅटमधनं. मी अगोदरच वर्णन केलं विस्फोटक फलंदाज आहे आणि षटकार आलाय पुन्हा एकदा आकाशच्या बॅटमधनं. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते 20 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट न विजय पुन्हा एकदा. यावेळेस अजून एक चांगला फटका कव्हरला आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरला खेळाडू उपस्थित. एकदा पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धावा पूर्ण केल्या जातील. सहजरित्या धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच आकाश पुलोरेकडनं. एकूण 48चं टार्गेट अजूनही जिंकण्यासाठी 26 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. यावेळेस चाबूक शॉट पाहायला मिळतोय. हुक केला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. षटकार नंबर 3 पाहायला मिळतो आकाशच्या बॅटमधनं. धावसंख्या अतिशय वेगानं पुढे सरकते या षटकामध्ये. टोटल स्कोर पोहोचलाय 28 आकड्यावरती. विजयासाठी फक्त आणि फक्त 20 धावेची गरज. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. महागडं षटक पाहायला मिळतंय. एकूण 17 धावा आतापर्यंत खर्च होत आहेत या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र पॅडल स्लिप करत असताना फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मोठा फटका. चौकार. 21 धावा 5 चेंडू मध्ये आल्यात. हे षटक भरपूर मागणे राहिले. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 16 धावेची गरज असेल. धावसंख्या एकूण 32 धावा धावफलकावरती. 16 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस ऑन द टॉस खेळत आहेत. अप्पर कटच्या साह्यानं चेंडू जातोय पाहता पाहता बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटक समाप्त होते दुसरं आणि धावसंख्या पोहोचली 36. 36 वरती. एकूण या षटकामध्ये धावा आल्यात 25 धावेचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विजय यांच्या माध्यमातून अतिशय महागडी गोलंदाजी. धावसंख्या पोहोचली एकूण फलकावरती 36. 36 धावा विजयासाठी फक्त 12 धावेची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. रन बॉल इक्वेशन. याला 12 चेंडू 12ची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज येत आहेत रवी वायले तिसऱ्या षटकामध्ये. मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केला टीम कल्पेश 11 ने. आकाश पुलोरेने खूप चांगली बॅटिंग या सामन्यामध्ये नक्की दाखवली. टोटल आपण पाहिलं नक्कीच
2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आकाशच्या बॅटमध्ये, 3 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. रवी वाहिले त्या तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू बालाची गरज. ऑन साइडला खेळतात, फटका चांगला आणि यावेळेस फलंदाज बाद असेल सांगत असताना हिट विकेट झालेत का? येस येस, हिट विकेट आपल्याला पाहायला मिळतात आणि बाद होत आहेत रोहित. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतो, विकेट येतोय. दहा चेंडू आणि विजयासाठी 12 धाब्याची गरज असेल या सामन्यामध्ये. न्यू बॅट्समॅन येतोय सूरज मस्कर. चला बॅट्समॅन जरा लवकर यायचं आपण स्टान्स. रवी वाहिले तयार ओव्हर द विकेट. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळलेत, हुक केला, फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 38. 38 धावा फलकावरती. 10 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये डॉट बॉलची गरज आहे टीम मिहिर 11 ला. जर येणारे 3 चेंडू डॉट आले तर सामन्यामध्ये थोडस कमबॅक जरूर होईल ते मिहिर 11 टीमचा. फटका चांगला आहे, पुढे येऊन खेळलेत, मिड विकेटला खेळाडू उपस्थित. दर्शन त्या ठिकाणी असेल, फेकी येते, परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. धाव मिळते, 1 धावसंख्या. 39 धावा फलकावरती. आकाश येते स्ट्रायकिंग वरती. 3 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले. पुढे येऊन खेळता, फुल टच चेंडू लॉफ केलाय, खेळाडू उपस्थित आणि चेंडू जातोय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धावेची गरज. प्रत्येक 11 टीम आपण सज्ज राहायचं लगेच फिल्डिंग साठी आणि खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. भूमी 11 टीम, क्या बात आहे. टॉस होतो चेंडू आणि नक्कीच डॉट बॉल असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 3 धावेची गरज. तर 6 चेंडू 3 ची गरज. फिल्डिंग लावायची लगेच, थोडस फास्ट केलायचं आहे. 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे आपण स्पीडअप करून खेळायचंय. या देखील सूचना असतील प्रत्येक संघाला. कुणाल येतोय शेवटच्या षटकामध्ये. कुणाल फुलोरे असेल. येस, पहिल्या षटकामध्ये कुणाल गडगे होते आणि अंतिम षटकामध्ये कुणाल फुलोरे येतात. सिनियर आणि ज्युनियर दोन्ही कुणाल आपल्याला पाहायला मिळतात मिहिर 11 टीम मध्ये. 6 चेंडू विजयासाठी फक्त 3 धावेची गरज आहे. स्ट्रायकला फलंदाज सूरज मस्कर. फुल टॉस चेंडू फायदा उचलू शकले नाहीयेत. बॉडीवरती ब्रश होते चेंडू आणि लेग बाईटचा इशारा होते जय पवार सरांचा. धावसंख्या
एकने पुढे सरकेल 46 46 धावा फलकावरती. 5 चेंडू विजयासाठी फक्त 2 धावेची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि यावेळेस लाईन बावी लागेल, वाईट बॉल असेल. 47 धावा फलकावरती. विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. आणि विजय स्ट्रोक येतोय. सामना जिंकलाय नक्कीच कल्पेश 11 टीमनं. उद्घाटन सामना जिंकतोय. अभिनंदन टीम कल्पेश 11. हार्ड लक. पहिला सामना गमावलाय टीम मिहिर 11 नं.